आता बातमी आहे जम्मू काश्मीरमधून। जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पावसानं रौद्ररूप धारण केलं, त्यामुळे डोंगर खचत चाललेले आहेत, नद्या दुथडी भरून वाहत आहेत। रियासीमध्ये चिनाब नदीची पातळी सातत्यानं वाढत चालली आहे, त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची चिंता वाढली आहे। तर दुसरीकडे मोठं भूस्खलन झाल्यानं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। तेव्हा चिनाब नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होते आहे, त्यामुळे आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण झाला आहे आणि अशातच जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। चिनाब नदीवरची आणि तिकडच्या धरण परिसरातले ही दृश्य आपण पाहतोय। तिथे श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झेलम नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं प्रशासन सतर्क झाले। नदीच्या पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं नदीकाठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती वाढली। यामुळे प्रशासनानं तातडीनं सतर्कतेचा इशारा देत संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवलाय। हवामान विभागानं पुन्हा पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। तिथे जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता डोंगराळ भागातही भूस्खलनाच्या घटना घडत आहेत। जम्मूतील गंगरू परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली। महामार्गावर खडक आणि मातीचा ढिगारा आल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली। आपत्कालीन यंत्रणांकडून युद्धपातळीवर सध्या काम सुरू आहे, मात्र पावसाचा जोर जास्त असल्यानं राडारोडा हटवण्यात असंख्य अडचणी येत आहेत। कशा पद्धतीनं या ठिकाणी दरड रस्त्यावर वाहून आलेली आहे, घसरलेली आहे, हे आपण पाहतोय। जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूंछ जिल्ह्यात प्रशासन पूर्णपणे सतर्क झालं। संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं नदीकाठावरील पूर संरक्षण भिंतीची पाहणी केली। अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित विभागांना कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले। हवामान विभागानं काही दिवस पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवली आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बातमी गुजरातमधून। गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातल्या टिंबीमधील पुराचा थरारक व्हिडिओ समोर आला। मुसळधार पावसामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली। या गावातल्या ग्रामस्थांची आपल्या कुटुंबियांच्या पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली। तिथल्या मच्छीमार आणि खलाशांनी जीवाची पर्वा न करता लहान मुलांना आणि कुटुंबातील सदस्यांना वाचवलं। कर्नाटकच्या भागामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला, त्यामुळे शिवमोग्गा धबधबा पुन्हा ओसंडून वाहतोय। या धबधब्याचं मनमोहक सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक या धबधब्याच्या परिसरात मोठी गर्दी करतात। विविध राज्यातला पाऊस पाहिल्यानंतर आता राज्यभरातला अर्थात महाराष्ट्रातला पाऊस काय म्हणतोय तेही पाहूया। सुरुवातीला नाशिकमध्ये जाऊया। नाशिकच्या कळवण, सुरगाणा आणि सटाणा भागात पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय। पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं खानदेशवासियांसाठी वरदान ठरलेल्या नाशिकच्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होते। धरणाची पाणी पातळी 77% पोहोचली आहे। पाण्याचा येणारा फ्लो पाहता गिरणा धरण लवकरच 100% भरेल अशी परिस्थिती आहे। मागील 8 दिवसात पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। गिरणा धरणात पाणी वाढल्यानं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव आणि पाचोऱ्यासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न हा मिटणार असल्यानं समाधान व्यक्त होत आहे।
मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात सातत्यानं होत असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये मिळून सध्या 86% पाणीसाठा साठलाय. या 7 जलाशयांमध्ये मिळून गेल्या 24 तासात 2.5% वाढ झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी विहार, तुळशी, तानसा आणि मोडक सागर हे 4 तलाव ओसंडून वाहत आहेत. पण या समाधानकारक पाणीसाठ्याची स्थिती मुंबईला लागू असलेली 10% पाणी कपात तातडीनं मागे घेण्याचा कोणताही निर्णय अद्याप तरी प्रशासनानं घेतलेला नाही. तिथे शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील काही भागात ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे डोळखाम बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचलं. काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याचं चित्र दिसलं. रविवार असल्यानं आज बाजाराचा दिवस होता. त्यातच अचानक मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. नाशिकच्या इगतपुरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय ते गोळीबारवाडी रस्ता पाण्याखाली गेला. गोळीबारवाडी इथे 35 ते 40 आदिवासी घरांचा शहराशी संपर्क तुटला. सध्याच्या स्थितीला गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय, अशी काहीशी परिस्थिती या भागात निर्माण झाली.